शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ICMRचं पथक या ठिकाणी बोंडगावमध्ये दाखल झालेलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर मुरेकर आहेत, जे ICMRचे या ठिकाणी आहेत। साहेब, काय सांगाल, आज तुम्ही या बोंडगावमध्ये दाखल झाले आहेत। पेशंट झपाट्याने या ठिकाणी वाढत आहेत, जे केस गळतीचे पेशंट आहेत ते वाढत आहेत। काय नेमकं तुम्ही या ठिकाणी करणार आहात, जे आज हे पथक दाखल झाले? जवळपास मागच्या 3 आठवड्यापासून केसेस शेगाव तालुक्यात रिपोर्ट गेले आहेत। ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ICMRचं पथक इथे आज आलं आहे। 4 इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट इथे आले आहे। एपिडेमॉलॉजी इन्स्टिट्यूट चेन्नईवरून आले आहे। भोपाळची एक एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट आहे, तसंच पुण्याची एक इन्स्टिट्यूट आहे आणि एम्स दिल्लीचे डर्मॅटॉलॉजिस्ट या टीममध्ये आहे। आमचा प्लॅन असा आहे की आज आम्ही जे केसेस जे पेशंट्स आहेत त्यांना एक्झामिन करू, त्यांच्याकडनं सॅम्पल्स कलेक्ट करू, रक्ताचे सॅम्पल, युरिनचे सॅम्पल आणि केसांचे सॅम्पल घेऊ। भोपाळची इन्स्टिट्यूट एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट पाण्याचे सॅम्पल घेईल, त्यानंतर सॉईलचे सॅम्पल घेतील, काही अन्नाचे सॅम्पल घेतील आणि नंतर ते आम्ही हे जे सॅम्पल्स आहेत ते टेस्ट करू, काही त्यात काही हेवी मेटल्स आहे का, कारण की ते एक इम्पॉर्टंट कारण असू शकतं। असे जे केस गळती, अशा प्रकारचे जे केस गळती आपण इथे पाहतो आहे, बाकीच्या विलेजमध्ये जे पाहतो आहे त्या तर ते आम्ही इन्व्हेस्टिगेट करणार आहे। यापूर्वी सुद्धा स्थानिक जे आरोग्य विभाग आहे त्यांनी सुद्धा पाण्याचे नमुने असतील, ब्लड सॅम्पल असतील, बायोप्सी असतील, या सगळ्यांच्या टेस्ट केल्या, मात्र त्यामधून असं काही निदान समोर आलं नाही। तुम्ही वेगळं असं काय करणार आहात? वेगळं असं आहे की तुमचं बरोबर आहे, पाण्याचे नमुने जे आतापर्यंत टेस्ट केले आहेत त्यात काही असं आक्षेपा म्हणजे काही असं जास्त आढळलेलं नाही आहे, पण ॲडिशनल टेस्ट भोपाळला करू, त्यात आम्हाला कळू शकेल की काही अजून ॲडिशनल टेस्ट आम्ही त्यात करू, मग पाहू की त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का। तुम्ही किती दिवस या ठिकाणी गावामध्ये तपासणी करणार आहात? काय वाटतं, कुठपर्यंत रिपोर्ट समोर येऊ शकतो याचा? आम्ही सर्टनली आमचं जे प्लॅन ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे ते कम्प्लीट होईपर्यंत इथे थांबू, शेगावला थांबू आणि जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही थांबू। तुम्ही आता सॅम्पल कलेक्ट करत आहात, कुठे याची तपासणी होणार आहे साधारण, आणि रिपोर्ट कधीपर्यंत? रिपोर्ट मला असं वाटतं की एखाद्या आठवड्यात यायला पाहिजे। एन्व्हायरमेंटल हेल्थची म्हणजे जे एन्व्हायरमेंटल सॅम्पल्स कलेक्ट करू ते भोपाळला टेस्ट होते, स्किनचे सॅम्पल्स किंवा हे होतील ते एम्स दिल्लीला टेस्ट होते। तर मग माझ्या अंदाजाप्रमाणे 8 ते 10 दिवसापर्यंत रिपोर्ट यायला। ज्या गावं सध्या बाधित आहेत, ज्या गावामध्ये केस गळती होते आहेत, ती गावं साधारण खारपण पट्ट्यामध्ये येते, म्हणजे या भागातलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, TDS सुद्धा वाढलेला आहे। त्याचा काही परिणाम या रोगाशी होऊ शकतो, काही जाणवते? पण जनरली असं म्हणजे नायट्रेटचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी जास्त असतं आणि ते केस गळतीला कारणीभूत नसतं। बाकी जे हेवी मेटल्स आहे ते जनरली रिस्पॉन्सिबल असतात। तर आपण अजून सरकारने ऑलरेडी टेस्ट केले आहे पाण्यात हेवी मेटलसाठी, आम्ही अजून जास्त टेस्ट करू भोपाळला आणि पाहू की काही अजून त्यात एलिमेंट्स आहे का ज्यामुळे की हे केस गळतीचं प्रकरण इथे दिसतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बुलढाणा जिल्ह्यातलं हे शेगाव तालुक्यामध्ये सध्या हे प्रकरण सुरू आहे। याच्या बाजूचा जो अकोला जिल्हा आहे, त्या अकोला जिल्ह्यातही 2 गावामध्ये अशा प्रकारचं एक प्रकरण समोर आलं, त्या ठिकाणी सुद्धा केस गळती होत असल्याचं प्रकरण समोर। हा संसर्गजन्य होऊ शकतो का? ॲक्च्युअली जे आतापर्यंत टेस्ट झाले आहेत त्यात तसं आढळलं की हे फंगसमुळे नाही आहे आणि तेच एक पॉसिबिलिटी आहे की ते संसर्गजन्य किंवा एका याच्याकडनं दुसरे होईल, त्यामुळे ती पॉसिबिलिटी फार कमी आहे। इथले जे आणि दुसरी गोष्ट असं आहे ना की इतक्या लोकांना होतं आहे, तर ते इट इज मोर लाईकली टू बी ड्यू टू सम एन्व्हायरमेंटल फॅक्टर रादर दॅन पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन। आता हे ग्रामस्थ जे घाबरतात, या ग्रामस्थांची भीती तुम्ही कशी घालवणार आहात, म्हणजे काय करणार आहात? ते तर एक गोष्ट असं आहे की मगाशी गीते साहेबचा इंटरव्ह्यू वाचला काही दिवसांपूर्वी, ऐकला, त्यांनी सांगितलं होतं की बरेच लोकांना केस येतात आहे, तर जनरली कंडिशन टेम्पररी राहते, पुन्हा केस येतात, तर दॅट इज वन इम्पॉर्टंट थिंग। आणि या इन्व्हेस्टिगेशनवरून जर आम्हाला काही आढळलं की हे कारण आहे
ते जर कारण जर रिमूव्ह केलं तर त्यामुळे नंतरच्या केसेस प्रिव्हेंट करता येतील. नक्कीच. तर हे होते ICMR पथकाचे डॉक्टर मुरेकर. काही आज ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ते तपासण्या या ठिकाणी करणार आहेत आणि अगदी आठवड्याभरामध्ये जो काही रिपोर्ट येईल त्यावरून नेमकं कारण काय आहे ते केस गळतीचं ते समोर येणार आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बोंडगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.